Hello friends, in the last lecture we have completed our third topic, that is moment of inertia, and from today onwards I am going to start our fourth topic, torsion. First of all, I will tell you meaning of torsion. It means, suppose we want to transmit a power from one position to another position, then we will use a shaft. For example, this is a generator and this is a turbine. Power generated from the generator, we have to transfer it to the turbine. Then we have to use a shaft in between them to transfer power from generator to the turbine. Here in this diagram it is shown. त्याच्यामध्ये बघितला जी काही जनरेटर मध्ये पॉवर आपल्याला डेव्हलप होते ती पॉवर आपल्याला कुठे ट्रान्सफर करायची आहे, टर्बाइन मध्ये पॉवर ट्रान्सफर करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पॉवर ट्रान्समिशन साठी याच्यामध्ये कोणता ना कोणता त्याच्यामध्ये आतमध्ये एक आपण म्हणतो शाफ्ट अप्लाय केला पाहिजे. तर तोच आपण इथे काय केलेला आहे, इथे शाफ्ट आपण कनेक्ट केलेला आहे. जी काही जनरेटर मध्ये पॉवर डेव्हलप होईल ती पॉवर आपण काय केलेला आहे, कपलिंगच्या द्वारे इथे कपल केलेला आहे शाफ्ट जनरेटर टू टर्बाइन. आता इथं जी काय पॉवर जनरेट होईल ती टर्बाइनला आपण दिली जाईल आणि या टर्बाइन काय होईल तिथे रन होतो. अशा प्रकारे आपण काय करतोय, एका ठिकाणाहून जी पॉवर डेव्हलप होती ती दुसऱ्या ठिकाणी आपण बाय युझिंग शाफ्ट ट्रान्समिशन आपण काय करतोय, पॉवर ट्रान्समिट करत असतोय. आता पॉवर ट्रान्समिट करत असताना ह्याच्यामध्ये जर आपण बघितला ट्विस्टिंग मोमेंट त्याच्यावरती अप्लाय होतो. म्हणजेच काय, त्या शाफ्ट वरती त्याच्यावरती ट्विस्टिंग मोमेंट अप्लाय होतो. त्या ट्विस्टिंग मोमेंटलाच आपण काय म्हणतोय, टॉर्शन. आता याच्यामध्ये मेन्शन केलं, इन फॅक्टरीज अँड वर्कशॉप्स shaft is used to transmit energy from one end to another end. In this diagram we have to transmit the energy from generator to turbine. To transmit the energy, a turning force is applied either to the rim or pulley or key to the shaft. Means we have to apply a turning force. This turning force is applied on the shaft. This turning force is known as the torque, or to any suitable point at some distance from the axis of shaft. From the axis of shaft ह्याच्या अवे ह्याच्यापासून दूर अंतरावरती आपल्याला काय करावं लागतो, ट्विस्टिंग फोर्स किंवा टर्निंग मोमेंट आपल्याला अप्लाय करावा लागतो. तो टर्निंग मोमेंट, ट्विस्टिंग मोमेंट म्हणजेच काय असतो, सिम्पली टॉर्शन. आता याच्यामध्ये बघा जी डेफिनेशन आपण थोडक्यात बघूया. टॉर्शन और त्यालाच आपण म्हणू शकतो टॉर्क, और त्यालाच आपण म्हणू शकतो ट्विस्टिंग मोमेंट. आता एक ऑब्जेक्ट आपण असं कन्सिडर करूया, फोर्स अप्लाय करायच्या आधी याच्यामध्ये आपण दोन्ही डायरेक्शनला ट्विस्टिंग मोमेंट अप्लाय केलेला आहे. बिफोर अप्लाइंग फोर्स हा स्ट्रेट कंडिशन मध्ये असणार आहे. म्हणजेच काय, हा जो पॉइंट तुम्हाला इथे दिसतोय, हा पॉइंट जो आहे हा इथं असणार आहे. बिफोर अप्लाइंग दी ट्विस्टिंग मोमेंट तो फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालेला आहे, ट्विस्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये बघा डेफिनेशन सिंपल आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. सिंपल टर्निंग फोर्स आपण जो अप्लाय करतोय, इट इज द प्रोडक्ट ऑफ अप्लाइड फोर्स ऍक्ट टँजेंशियली टू द सर्कम्फरन्स ऑफ द शाफ्ट to the perpendicular distance between the applied force and the axis of shaft is called as torsion. Means जो kind of applied force आपण अप्लाय केला आहे टँजेंशियली मीन्स आपण काय करतोय, अशा डायरेक्शन मध्ये अप्लाय करत असतो. आता याला आपण कसा अप्लाय केला, हा फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे म्हणून याला आपण मेन्शन केलं आहे टँजेंशियली. टँजेंट टू दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल मीन्स म्हणून त्याला अप्लाय केला आहे टँजेंशियली टू दी सर्कम्फरन्स ऑफ शाफ्ट. And perpendicular distance between applied force and the shaft axis means ह्याच्यातला आणि ह्याच्यातला जो काय परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, हा थोडक्यात इथं आता स्क्वेअर सेक्शन तुम्हाला दिलेला आहे, जर सर्क्युलर असेल तर इथं काय असणार आहे, रेडियस ऑफ that shaft. Therefore it is denoted by capital T. Capital T is nothing but torsion, torque or twisting moment. And torque induces shear stress in the shaft material. What is the meaning of shear stress? Shear stress means if we apply force on any body, then it gets deflected or it changes its position. Means suppose this is a point A. This point A changes its position to A dash. This is nothing but the shear stress. Shear stress is developed in that shaft material because of twisting
moment, and its unit is Newton meter. Newton is the unit of force and meter is the unit of distance. Next definition is pure torsion. Pure torsion means it is nothing but only twisting force is applied, no tensile, no compressive or bending load is applied on that body. Simply, the shaft is said to be in pure torsion if it is only subjected to twisting moment, no other moment such as bending or thrust on the shaft. That means it only possesses such type of a twisting moment. No other tensile, compressive, bending, thrust forces are applied on the body. Pure tension torsion means only twisting moment is applied on that body. कोणत्याही प्रकारचा अदर फोर्स याच्यावरती येणार नाही. नेक्स्ट अँगल ऑफ ट्विस्ट. अँगल ऑफ ट्विस्ट म्हणजे आपण बघूया. आता हा जो ऑब्जेक्ट मी फोर्स अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सांगितलं होता पॉइंट ए ची पोझिशन कुठे आलेली आहे ए डॅश वरती. हा आपण 3D ऑब्जेक्ट ड्रॉ केला आहे, तेच मी ऑब्जेक्ट काय करतो इथं 2D मध्ये ड्रॉ केला आहे सर्क्युलर सेक्शन मध्ये. तर सपोज मी पॉइंट ए ला जर मी फोर्स अप्लाय केला तर पॉइंट ए ची पोझिशन काय होईल, फोर्स अप्लाय केल्यामुळे चेंज होईल. ए पासून तो कुठे जाईल ए डॅश वरती जाईल, म्हणजेच तो काहीतरी डिस्टन्स सर्क्युलर मोशन मध्ये कव्हर केलेला आहे आणि इथं काहीतरी त्याच्यामुळे काय होतो अँगल एक क्रिएट होतो. त्या अँगलच आपण म्हणतोय अँगल ऑफ ट्विस्ट. When the shaft is subjected to torque means याच्यावरती आपण जर टॉर्क अप्लाय केला पॉइंट ए ऑन द सरफेस ऑफ द शाफ्ट कम्स टू ए डॅश पोझिशन. हा ए पासून कुठे गेला ए डॅश पोझिशन वरती आलेला आहे. द अँगल ए ओ ए डॅश हा जो अँगल त्याच्यामध्ये दाखवलेला आहे या अँगलला आपण काय मेन्शन केलेला आहे अँगल ऑफ ट्विस्ट. हा जो अँगल आपण इथे दाखवला आहे हा असणार आहे अँगल ऑफ ट्विस्ट. is known as the angle of twist. Angle AOA dash is equal to theta. हा आपण theta ने दाखवलेला आहे. Is known as the angle of twist. And angle of twist is measured in radians, not in degree, because it is a very small quantity. It is measured always in radians. Shear stress in the shaft. Shear stress it is denoted by tau or small q. When the shaft is subjected to torque, then shear stresses are developed in that shaft. Shear stress means it changes its position. Point A changes to A dash. This is nothing but shear stress in that body. When a shaft is subjected to equal and opposite end couples or twisting moments whose axes are coincide with the axis of shaft, the shaft is said to be in pure torsion, and any point on the section of a shaft stress will be induced. That stress is known as the shear stress in that shaft. Means if we apply any twisting moment, equal and opposite twisting moment on the shaft, then it changes its positions. Every point on the shaft changes its positions. That means every point on the shaft will be under shear stress. This stress is known as the shear stress. Now assumptions made in the theory of torsion. म्हणजेच काय, कोणताही शाफ्ट जर आपण टॉर्शन मध्ये अप्लाय केला तर त्याला काही assumptions आहेत, तर ते assumptions आपण स्टडी करूया. फर्स्ट assumptions आहेत the material of shaft is uniform throughout the length. Throughout the length means काय मेन्शन केलं आहे, जो आपण शाफ्टचा मटेरियल घेतोय त्या मटेरियल मध्ये चे सर्व केमिकल प्रॉपर्टीज जे आहेत, म्हणजेच मटेरियल मध्ये कुठेही आतमध्ये हॉलो सेक्शन असता कामा नये, ठराविक ठिकाणी तो कम्प्लिटली सॉलिड थ्रूआउट द सेक्शन असला पाहिजे आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीज आपण जे म्हणतोय ती थ्रूआउट इट्स लेंथ सगळ्या ठिकाणी कॉमन असले पाहिजे. टोटल एंटायर लेंथ साठी फॉर 10 सेंटीमीटर इट इज डिफरंट, फॉर 20 सेंटीमीटर इज डिफरंट असं असता कामा नाही. पूर्ण जो काय थ्रूआउट लेंथ जो तुम्ही घेताय 1 मीटर 2 मीटर जी काय त्याची लेंथ असेल थ्रूआउट त्याची लेंथ मध्ये जे काय त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आपण म्हणतोय, केमिकल कंपोजिशन असेल, त्याची डेन्सिटी असेल, थोडक्यात हे सगळे काय येतील जे प्रॉपर्टीज आहेत हे सगळे थ्रूआउट इट्स लेंथ इट शुड बी कॉन्स्टंट. The angle of twist along the shaft is uniform.
म्हणजे थ्रू आउट दी लेंथ जो काय अँगल ऑफ ट्विस्ट आहे तो पण काय असला पाहिजे, युनिफॉर्म असला पाहिजे along the axis of shaft. The shaft is uniform cross section throughout the length. Means प्रत्येक ठिकाणी जर मी 1 मीटरचा शाफ्ट घेतला, त्या शाफ्टच्या याच्यामध्ये कोणत्याही सेक्शनला जर मी कट केला तर त्या प्रत्येकाचा सेक्शन क्रॉस सेक्शन जो आहे तो फिक्स असला पाहिजे. आणि तो कधी फिक्स असेल, त्याचा डायमीटर जो आहे तो कंटिन्युअसली काय असला पाहिजे, सेम. म्हणजे सपोज तुम्ही 20 मिलीमीटरचा जर तुम्ही रॉड घेतला तर थ्रू आउट दी एंड पर्यंत 1 मीटर पर्यंत तो काय असला पाहिजे, त्याचं प्रत्येक ठिकाणी डायमीटर 20 मिलीमीटरचा असला पाहिजे. जर सपोज एका ठिकाणी 21 झाला तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया चेंज होतो. कारण का, क्रॉस सेक्शनचा फॉर्म्युला काय असतो, π/4 d स्क्वेअर. इट इज डिपेंडंट ऑन d. क्रॉस सेक्शन ऑफ अ शाफ्ट which are plane before twist remain plane after twist. म्हणजे जो काय आपण क्रॉस सेक्शन घेतोय ऑब्जेक्टचा, तो क्रॉस सेक्शन जो आहे बिफोर ट्विस्ट म्हणजे फोर्स अप्लाय करण्याआधी कसा असतो, प्लेन असतो. म्हणजेच काय, जर आपण बघितला हा जो क्रॉस सेक्शन आहे, आपण फोर्स करायच्या अप्लाय करण्याआधी फ्लॅट असतो, पण ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो तो ट्विस्ट होतो. पण याच्यामध्ये आपण काय अज्युम करायचं आहे, क्रॉस सेक्शन ऑफ द शाफ्ट इज प्लेन बिफोर ट्विस्ट अँड ऑल्सो प्लेन आफ्टर ट्विस्ट. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होत नाही आहेत त्या प्लेन मध्ये, तो फिक्सच असेल असं आपण काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ट्विस्ट होतो, पण ते आपण काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. नेक्स्ट, ऑल रेडियाई which are straight before twist remain straight after twist. It is applicable similarly to force. Means before force apply करण्याआधी, टॉर्क अप्लाय करण्याआधी त्याचे सर्व रेडियस काय असतात, स्ट्रेट असतात. पण ज्यावेळी आपण त्याच्यावरती स्ट्रेस टॉर्क अप्लाय करतो त्याचे रेडियस काय होतात, कर्व मध्ये कन्वर्ट होतात. पण ते आपण काय अज्युम करायचं आहे, बिफोर ट्विस्ट आणि आफ्टर ट्विस्ट ते रेडियस सगळे सेमच असतील असं आपण काय करायचं, त्याच्यामध्ये अज्युम करायचं. असे टोटल किती आहेत, 5 त्याच्यामध्ये अझम्पशन्स आहेत. फर्स्ट आहे युनिफॉर्म, मीन्स थ्रू आउट द सेक्शन तो युनिफॉर्म असला पाहिजे. सेकंड आहे अँगल ऑफ ट्विस्ट पण युनिफॉर्म असला पाहिजे. थर्ड आहे क्रॉस सेक्शन युनिफॉर्म असला पाहिजे. फोर्थ आहे प्लेन जो आहे बिफोर ट्विस्ट आणि आफ्टर ट्विस्ट प्लेनच राहायला पाहिजे, त्याचा जो क्रॉस सेक्शन प्लेन आहे. नेक्स्ट, रेडियसच्या बाबतीत पण तसाच आहे. रेडियस जो काय आहे तो बिफोर ट्विस्ट आणि आफ्टर ट्विस्ट काय असला पाहिजे, सेमच असला पाहिजे, त्याच्यामध्ये चेंजेस होऊन चालणार नाही. आता आपण बघायचं आहे टॉर्शनल इक्वेशन. डायरेक्टली इथं तुम्हाला कुठेही डेरिव्हेशन नाही आहे, तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. टॉर्शनल इक्वेशन इज इक्वल टू, त्याला आपण म्हणतो टॉर्शन फॉर्म्युला, T upon J is equal to Q max upon R is equal to G theta upon L. आता याच्यामध्ये T मीन्स आपण बघितलाय टॉर्क आहे, टॉर्शन आहे. J मीन्स आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या टॉपिक मध्ये स्टडी केला आहे. J मीन्स काय असतोय, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. J इज ऑल्सो डिनोटेड बाय IP. इथं दाखवलंय बघा, इथं तुम्ही J लिहू शकता किंवा IP. ऑर म्हणलेला इथं ऑर करून तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले, फक्त एकच चेंज आहे, हा J जो आहे, J म्हणजेच काय असतो, IP, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. तुम्ही कोणताही वर्ड त्याच्यामध्ये यूज करू शकता, बाकी सगळे सेम आहे. Q max मीन्स आपण डिनोट केला आहे शियर स्ट्रेस, हा जो आहे टाऊ किंवा Q ने आपण डिनोट केला आहे. आपण इथं काय घ्यायचं, Q max म्हणजेच काय, त्या शाफ्ट वरचा मॅक्सिमम स्ट्रेस जो आहे, शियर स्ट्रेस, तो त्याच्यामध्ये. R मीन्स काय असेल, रेडियस ऑफ शाफ्ट. G मीन्स मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ शाफ्ट मटेरियल. थीटा मीन्स अँगल ऑफ ट्विस्ट आणि L मीन्स लेंथ ऑफ शाफ्ट. हे सगळे त्याचे काय आहेत, नोटेशन्स आहेत. हाच आपण ऑर फक्त J च्या ऐवजी काय केलाय, T अपॉन IP इज इक्वल टू Q max अपॉन R इज इक्वल टू G थीटा अपॉन L. आणि आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलंय G किंवा आपण काय वापरतोय, C, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी साठी G किंवा C हे काय नोटेशन आहे.